नमस्कार मित्रांनो, मी रामदास कलंबे. मी आपल्या हुंबरट रामदास कलंबे आपलं स्वागत करतो. सर्वप्रथम आज कार्तिक एकादशी, त्यामुळे सर्व भाविक भक्तांना कार्तिक एकादशीच्या भक्तिमय शुभेच्छा. तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य आणि तुमच्या कामात यश मिळावं ही आपण पांडवांची प्रार्थना करतो. आणि आपल्या पुढच्या ब्लॉगला आपण सुरुवात करू. आता आपण चाललेलो आहे गावाला. आज गावाला चाललोय मी. आज थोडंसं काय काम असल्या कारणास्तव मी गावी चाललोय. तर आता आपल्या इथून जाणार मानपाडावरून कल्याणवरून डायरेक्ट मला वाटतंय पनवेलच्या नंतर आपण तिथं माझा मित्र, माझा भाऊ विकास मोरे भेटणार आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण तो पुढचा प्रवासाला सुरुवात करूया. ठीक आहे, कट. रुद्र झोपलाय. त्याला माहिती नाही, तो माझ्या मागे लागला होता की पप्पा मला गावाला घेऊन जा, पण तो झोपलाय. तर संजनाची तयारी चालू आहे गावी पाठवायची मला. ते सर्व नाश्ता पाणीची तयारी करते. तर आम्ही आता थोडा एक 5-10 मिनिटातच मी निघेल आता आपल्या गावच्या प्रवासाला. आणि सकाळीच पूजा झालेली माझी. आधी तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आहे गावाला. आपल्या गाव म्हणजे हुंबरट, जो आपला चॅनल आहे हुंबरटचा रामदास कलंबे, त्या आपण गावाला तिकडे चालत जात आहे. आज सर्वांना माहिती आहे आज कार्तिक एकादशी आहे. आज कार्तिक एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता आपण गावी चाललो आहे. आज मुलात मी माझ्या काल मी रात्री गावी पंढरपूर जाणार होतो वारीला. कारण दरवर्षी आम्ही वारीला जातो. आणि वारीला जाण्यामागचं कारण एकच असतं की संपूर्ण वारकरी संप्रदाय आहे दरवर्षी 2 वाऱ्यांना, एक आषाढी आणि कार्तिकी. आज कार्तिकीवर लाखोनी पब्लिक, आज लाखोनी वारकरी आज त्या पंढरपुरामध्ये दाखल झालेला असेल. आणि आजचा दिवस हा सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. पहिली दुसरी गोष्ट की जसं एका स्त्रीला लग्न होऊन जी स्त्री आपल्या सासरी नांदायला जाते ना, तेव्हा तिला असं, जेव्हा ती कधी माहेरी जाते तेव्हा तिला जसं तिच्या आईवडिलांना बघून आनंद होतो ना, तसं आमच्या प्रत्येक वारकरी संप्रदायाला, प्रत्येक वारकऱ्याला पंढरपूरला गेल्यानंतर, पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर जो आनंद होतो ना, तो बघण्याच्या पलीकडचा असतो. तसंच एक आहे ना अभंग, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तीरी, माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तीरी. माझा माय बाप विठ्ठल रुक्माई, माझा माय बाप विठ्ठल रुक्माई, माझे माहेर
पंढरी पंढरी माझे माहेरी पंढरी आई भिवरीच्या तीरी. असं प्रत्येकाचं माहेर, प्रत्येक वारकरी संप्रदायाचं माहेर हे पांडुरंग पंढरपूर असतं. आणि त्या पंढरपुरात आमचे मायबाप म्हणजे विठ्ठल रुक्माई इथं बसले. विठ्ठल रुक्माई आणि त्या मायबापाला भेटण्यासाठी प्रत्येक वारकरी कार्तिक एकादशी आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल होतो आणि त्या मायबाबा दर्शन घेत असतो. पण आता काय करणार मित्रांनो, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे फिरणं तिन्ही लोक, जाईन ग माये तया पंढरपुरा भेटे ना माहेरा आपुलिया. तर माणूस मला संसार आला, कामधंदा आला, ते कामधंदा करणे पण सुद्धा गरजेचं आहे आणि पांडुरंग पण तेवढा गरजेचं आहे. पण कामधंदा आपण व्यवस्थित करून आपण जाऊया. आता आपण कल्याण मानपाट रोडवरती आलेलो आहे. आपण आता इथून बघू कुठली रिक्षा भेटते इथे कल्याण फाट्यात जायला. कल्याण फाट्यावरून आपण डायरेक्ट आता पनवेल आपला विकास मोरे भेटणार आहे. विकास मोरे भेटल्यानंतर आपण त्याच्या बाईकवरती प्रवास, आपला गावचा प्रवास स्टार्ट. आता रिक्षा पकडली आहे कल्याण फाटासाठी कारपाड्यावरून. आता कल्याण फाट्यावरून तिथे आपला पुढे रिक्षा भेटेल पनवेलसाठी फटाफट. विकास मोठा गावातून निघालेला आहे, कॉल आला होता भेटेल. आणि कल्याण फाट्याला पोचलो आहे आपण आता. कल्याण फाटा, तर कल्याण फाट्यावरून बघा आपला कुठली गाडी भेटते ती आणि रिक्षा भेटून आपण आता पनवेलचा प्रवास सुरू करतो आहे. तर आपण कल्याण फाट्याला पोचलो आहे. आता आपण पनवेलला पोचलो आहे मारुतीच्या मंदिरामध्ये. तर आता बघा विकास मोरे आपल्याला भेटलेला आहे, आपण नंतर बोलूया. आता म्हणजे मंदिरात जाते, मारुतीचं पंचमुखी मंदिर आहे इथे. कारण प्रवासाला जायच्या अगोदर आपल्या देवाचा आशीर्वाद घेणं गरजेचं आहे. पंचमुखी मारुती मंदिर आहे. जय श्रीराम बजरंग बली. आपण देवाचं दर्शन घेतलं मारुती राहायचं. हां, ही आपली परी बघा. आता याच्यावर आमचा प्रवास जाणार जवळपास मी 11-12पर्यंत उंबरठमध्ये पोचू आणि आता आपला पुढचा प्रवास चालू. निघायचं मला जरा गॉगल बिगल घेऊ दे जरा. स्टॉप कर का असते ना ते बोलायला. चला आता सुरुवात आम्ही करतोय गावच्या प्रवासाची. आता आम्ही बाईकवर सुरुवात झालेली आहे, बाईकवरती बसून. जय श्रीराम बजरंग बली जय. आता आम्ही पेट्रोल पंपावर थांबलेलो आहे. पनवेलच्या पुढे एक अर्ध्या तासाच्या अंतरावरती पेट्रोल पंप आहे, तर आम्ही थांबलो आहे. तर विकास पेट्रोल भरतो आहे. भरल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला लागणार. आणि कारण आपल्याला रस्त्याला पण आपण नाश्ता करायला थांबतो, तसं तर गाडीला पण भूक लागत असते. गाडीच्या पण पोटात पेट्रोल देतो आणि गरजेचं आहे, तेव्हा ती तशी ती चालते आणि त्या वेगाने चालते. मग त्या पेट्रोल पंपावर भरून आम्ही निघतो आहे आता पुढे. आता आम्ही उतरलो आहे ढाब्यावरती. जरा चाय पिऊया थोडंसं. आणि पावसाने सुरुवात केलेली आहे, पाऊस पडतो त्यामुळे आज रेनकोट घालून आलेलं आहे. आज थोडं बोललो रेनकोट घालून जावं, कारण पावसाचा काही भरोसा नाही, म्हणून आज आम्ही रेनकोट घालून आलो. आणि आता हे श्री गणेश हॉटेल फॅमिली रेस्टॉरंट आहे. म्हटलं काहीतरी फराळ करावा. आणि आता मी इथं आलेलो आहे, तुम्ही बघू शकता हवे टच श्री गणेश हॉटेल. मला वाटतं हॉटेल बंद आहे का माहिती नाही, पण बघूया आता मी जाऊन काय होतं इथे. श्री गणेश फॅमिली रेस्टॉरंट. चहा आहे का, नाश्ता पाणी काय? चहा नाश्ता आहे. चला तर थोडी चहा नाश्ता पाणी करूया आपण. 15 मिनिटाचा रेस्ट, बाकी पुढील प्रवासाला सुरुवात. रस्त्यामध्ये कुठं काय भेटेल नाही भेटत. आणि बायकोने मला तर सकाळी 5 वाजता रक्ताला
शांती होती. अरे काही तुझं दिवसभर आपल्याला टेन्शन नाही. आता आपल्या रताळ्याची पाण्यात तर नाही रताळ्याला सुरुवात करतो. रताळा खायला रामकृष्ण. ज्या कामासाठी मी आलो ते माझं घर दाखवतो तुम्हाला. हे मी घराचं माझं बांधकाम चालू आहे. तर मी कामासाठी गावाला आलो होतो. तरी माझं तुम्ही घर बघू शकता. आता जस्ट काम चालू आहे. त्या कामात कसं कुठपर्यंत आले काय ते बघण्यासाठी आलो होतो. तर आता हा तुम्ही बघू शकता. हा हॉल बाहेरी शेरी आहे. आतमध्ये हा हॉल आहे. त्याच्या बाजूला एक बेडरूम आहे. हा बेडरूम हा पूर्ण हॉल तुम्ही बघू शकता. बाहेर व्ह्यू बघू शकता तुम्ही. हावरती स्लॅबचं घर बनवलं आहे आम्ही. आणि हा आमचा बेडरूम. त्याच्या पाठीमागे किचन संडास बाथरूम त्याच्या पाठीमागे. आणि लवकरच माझं घर बनेल. त्या नवीन बनलेल्या घराचा आपण तुम्हाला व्हिडिओ दाखवेल आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही माझं पूर्णपणे घर बघू शकता. हां हे संडास बाथरूम इकडे बनणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी जस्ट अर्जंट कामासाठी गावाला आलो होतो. तर आमचा परतीचा प्रवास झाला आहे डोंबिवलीसाठी. तर मी सॉरी तुम्हाला, कारण मी माझ्या गावाचं दर्शन तुम्हाला दाखवलं नाही आहे. पण माझा जो नेक्स्ट ब्लॉग येईल ना त्याच्यामध्ये माझ्या संपूर्ण गावात दर्शन तुम्हाला भेटलं जाईल. जर हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.